का सुट्टी मारली का सुट्टी आज असं का या एक गाईज अभी दिदात आज पुन्हा डिप्स मारून राहिला मार। अरे यार खूप दिवस झाले ना डंबल्स डंबल्स नाही मारले। अरे बापरे मागून नाही तरी यस पक्का अरे ना पाडलं बा मला। 4 दिवसापासून इतके कंटिन्युअसली पाऊस चालू आहे आणि वातावरण असंच आहे पूर्ण ढगाळ। आज पण पाऊस येण्याचे चान्सेस आहे गाईज आणि माझा 2-3 दिवसापासून ब्लॉग पण नाही बनवून राहिला आहे कारण की काही ना काही रिझन ब्लॉग बनवणं राहून गेलं असं आहे गाईज। चला तर मग आजचा दिवस स्टार्ट करूया गाईज। आजचा ब्लॉग पण स्टार्ट करूया। सर्वांना जय महाराष्ट्र, गुड मॉर्निंग। आपल्या सर्वांचं आमचा एक नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज। आता चाललोय रिदातला स्कूलला सोडायला आणि त्यानंतर मग मी जाणार आहो आईला घेऊन नागपूरला कारण की आईचं ते वाताचं जे ट्रीटमेंट आहे दर 3 महिन्यांनी जावं लागते आईला आणि ताईला घेऊन। आज नागपूर आहे टूर। आपल्याला जवळपास संध्याकाळच होऊन जाईन यायला 7-8 वाजूनच जाईल। चला मग आता आपले काम निपटू। मस्त पैकी आंघोळ करून तयार झालेलो आहो। विद्यार्थ्याला पण सोडून आलो आणि आता चाललो आहे पहिले वरोरा जाऊ ताईला घेऊ मग जाऊ नागपूर। आई गेली आतमध्ये, माझ्या आधीच बाहेर निघाली होती काहीतरी राहिलं म्हणून गेली आतमध्ये। चला मग आता तर मग गाईज आता आम्ही पोहोचलो ताईच्या घरी। ताईला घेतो आणि मग जातो नागपूरकडे। आता आम्ही निघालो आहे आणि आम्हाला वाटलं आम्ही फक्त 3घच जाणार पण हा पण आला बा। यांना का सुट्टी मारली का सुट्टी आज असं का माहीतच पडते ना मग आता तुझी। चला दाखवतो कशी आहे सुट्टी आहे कसा बोलते। चला मग गाईज आता आम्ही डायरेक्ट भेटू तुम्हाला नागपूरला। गाईज आम्ही पोहोचलो आता नागपूरला। चाललो आहे मला मागच्या वेळेसही सांगितलं होतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या ब्रिजचं नाव आहे कारण की हा ट्रिपल लेअर वाला ब्रिज आहे। वरती मेट्रो जाते, खाली इथं गाडी आणि एकदम खाली गाड्या आहे म्हणून हा ब्रिज खूप फेमस आहे। आता आम्ही चाललोय तिकडनं नागपूर पोहोचलो होतो। आता दवाखान्याकडे जाऊ आईच्या। तर गाईज आता पोहोचलो आम्ही क्लिनिक मध्ये। झालं ब्लड टेस्ट वगैरे, आता घेतलं जेवणासाठी तर जेवण करू। आता दवाखाना झाला तर चाललो घरी चालले हो गाईज। चला आता आम्ही निघतो, गाव जवळ करतो। अभी हम पहुंच चुके हैं वरोरा। अभी दूध नहीं था घर पे इसीलिए हम लाए दूध मम्मी। अच्छा दूध हा दूध होतं ना यांच्या घरी म्हणून दूध घ्यायला गेली होती याची आई म्हणजे माझी ताई। चला आता आम्ही वरोरा पोहोचलो गाईज। आता ताईला सोडून देतो मग आम्ही निघतो चंद्रपूरला। गाईज आता ताईकडे चहा कॉफी झाला आणि आम्ही निघालो आता चाललो चंद्रपूरकडे त्या घराकडे। आणि मधात पाऊस पण लागला होता, इकडे पाऊस नाही आहे। गाईज फायनली घरी पोहोचलो इतक्या दुरून आल्यानंतर। हे इथं आहे छोटूशी मेंढकी गावरतो भाऊ मी पण भिंकीला। बाबी ए माझी बाबी रिदत 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 लावत देतो मी। आली का ग हे माझी सोनोली आली ग। कशा कशाचा अभ्यास केला? कम्प्युटर तुला कम्प्युटर येते चालवता? कसं चालवायचं? फास्ट चालवायचं। काय काय तिथे टाईप करते तू कम्प्युटर मध्ये? हा काय काय करते कम्प्युटर मध्ये तू? ABCD लिहितो। बापरे ABCD लिहिते? तुला येते लिहिता कम्प्युटर मध्ये? नाटक या एक गाईज अभी दिदात आज पुन्हा डिप्स मारून राहिला मार। ये हा मार ना आता का नाही मारता येत? हा 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 काऊन? अरे बापरे झाले का? थकला? बाप ये बात
नाही दिसत आहे बॉडी. अरे बाप रे, बॉडी झाली, मस्त बॉडी झाली. अरे यार खूप दिवस झाले ना डंबल्स. डंबेल्स नाही मारले तू? उद्या मारशील, संडे आहे ना, उद्या मारशील डंबेल्स. त्यात मस्त एक स्केटिंग पकडी, हा. एक स्केटिंग हा. वन हा 2 हा 3. हा, असा मारशील का डंबेल्स? बर बहुत दिवस यातून कसे मारले होते तसेच. बर, ठीक आहे, तसे मार मग. पाहिलंय, पाहिलं का? हा? अरे बापरे, मागून नाही तरी काय. क्या बात. अरे बाप रे. हे अशी रोज तू करशील ना पुशअप, तू खूप बॉडी बनणार तुझी रिदार. हो, पक्का. येस, पक्का. अरे ना पाडलं बाबाला. अरे उठ ना. उठ ना. अरे उठ ना, उठ ना, उठ. ठेवा हा पोरगा मला असा माझ्या अंगावर बसून आजी. उठ उठ उठ. काय समोसा. काय समोसा कुठं आहे? समोसाची भाजी आहे ही. हा, समोसा कुठं आहे समोसा? कुठं आहे समोसा? संपला. ताक घेऊन जा आजी, मम्मीसाठी. ए रिदातलं हे का आणलं रे? ये क्या लाए रिदात के लिए? मिल्क केक अँड अदर इज ऑरेंज बर्फी. हो बाबाला घ्यायची बाबा, ऑरेंज बर्फी फॉर यू. हा हे घे, हे ताक, ऑरेंज बर्फी. मला समोसा. समोसा नाही आहे ना बेटा आता. गाईज हे आहे नागपूरची फेमस संत्रा बर्फी, जे लोक बाहेरून येऊन, जे म्हणजे बाहेरचे असतात नागपूरचे, ते स्पेशली नागपूरला आल्यानंतर ही संत्रा बर्फी घेऊन जाते. का खतरनाक पाऊस आला ना गाईज, का सांगू तुम्हाला. मोबाईल काढण्याची पण नाही का म्हणजे इच्छा नव्हती, कारण की इतकी भीती वाटत होती. विजा एवढा चमकून राहिल्या होत्या. वा, खूप खतरनाक पाऊस गाईज. बाहेर खूपच म्हणजे इतका अति पाऊस मी कधीच नाही पाहिला. खरंच एवढा खतरनाक पाऊस होता गाईज. आणि आत्ता कसा बसा पाऊस थांबल्यानंतर घरी आलो मी गाईज. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करूया. तुम्हाला पसंत आला असेल तर नक्की लाईक शेअर करा. इथपर्यंत बघितलं म्हणजे नक्कीच पसंत आलं असेल. चला तर मग गाईज आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.